अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. भक्त हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त जयंती विशेष व्हिडिओ पाहणार आहोत. दत्त जयंती आधी 3 फुलांचा उपाय सांगितला होता आणि खूप जणांना हा उपाय करता येणार नव्हता. तशा तुमच्या कमेंटसुद्धा होत्या. काही जणांनी हा उपाय दत्त जयंती दिवशी स्वामींच्या केंद्रात केला, काही जणांनी दत्त मंदिरात केला आणि काही जणांनी दोनही ठिकाणी केला, तर काही जणांनी घरी केला. पण मी तुम्हाला जसं की आधीसुद्धा सांगितलं होतं, ज्यांना करता येणार नाही त्यांच्यासाठी स्वतः मी हा उपाय करेल. आणि खरंच सांगते, या दत्त जयंतीला मी स्वतःसाठी 3 फुलांचा हा उपाय न करता आज मी हा तुमच्या सर्वांसाठी केलेला आहे. आणि मी महाराजांना विनंती केली होती स्वामींच्या केंद्रात की महाराज, याची अनुभूती मला एक 8 दिवसात येऊ द्या, काहीतरी संकेत द्या. आणि झालं असं की दत्त जयंतीचा दुसरा दिवस म्हणजेच काल होता. काल आपला व्हिडिओ आला नाही, कारण दत्त जयंतीविषयीच मी तुम्हाला जो व्हिडिओ सेंड करणार होते, कदाचित महाराजांची इच्छा असेल की अगदी तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण झाली की नाही याच्यासह ही माहिती मिळावी. आणि म्हणूनच काल समाप्ती होते केंद्रामध्ये. तर समाप्तीला केंद्रामध्ये प्रत्येक भक्ताने नैवेद्य आणायचा असतो आणि सर्व नैवेद्य एकत्र करून महाराजांना नैवेद्याचं ताट दिलं जातं. तर महाराजांनी खूप छान असा मला एक संकेत दिलेला आहे आणि हा माझ्यासाठी नसून तुम्हा सर्वांसाठी आहे. तर दत्त जयंती विशेष मी कसा उपाय केला, त्याचबरोबर स्वामींच्या केंद्रात दत्त जयंती कशी साजरी झाली आणि महाराजांनी कुठला संकेत दिला, तर कोणकोणत्या भक्तांच्या कोणकोणत्या इच्छा पूर्ण होणार, सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका. आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी तुमच्या काही अडचणी असतील त्यासुद्धा तुम्हाला कमेंटमध्ये महाराजांना सांगायच्या आहेत. अजून एक, जे काही नवीन लोक व्हिडिओ पाहतात आणि दत्त जयंतीच्याच मुहूर्तावरती महाराजांनी आपले व्हिडिओ व्हायरल केलेले आहेत, खूप लांबून आपले व्हिडिओ पाहिले जात आहेत. मुंबई, पुणे, त्याचबरोबर मध्य प्रदेश, गुजरात, बाहेरच्या राज्यातून, त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रातून सुद्धा हे व्हिडिओ पाहिले जात आहेत. आणि या गोष्टीचा खरंच मला खूप आनंद झाला. याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती म्हणा किंवा सविस्तर माझा अनुभव 1 जानेवारीला शेअर करेल. तर भक्त हो, आता खरंच मनापासून तुम्हा सर्वांसाठी जे जे करता येईल ते मी करणार आहे. साक्षात स्वामीच माझ्याकडून करून घेतात. आणि कदाचित एखादी अशी कमेंट असते की एक कमेंट होती की तुम्ही 3 फुलांचा उपाय नीट सांगितला नाही आणि व्यर्थ बडबड करता. तर तो व्हिडिओ होता आपण दुसऱ्या दिवशी तुमच्या ज्या कमेंट होत्या त्यानुसार मी शेअर केला होता. तर लोक आधी नीट पाहत नाहीत आणि मग अर्धवट ज्ञान घेऊन काहीतरी कमेंट करता. जर तुमच्यापैकी कोणी असे असेल, इथे नव्हे पण कुठेतरी तुम्ही चुकीची कमेंट करत असाल, तर असे अजिबात करू नका. स्वामी महाराज सांगतात आधी स्वतःचं कर्म नीट कर. त्यासाठी भक्त हो, आपल्याला आधी आपलं कर्म नीट करायचं आहे आणि मग इतरांना शहाणपण द्यायचं आहे. तर खरंच तुम्ही खूप खूप भाग्यवान भक्त आहात आणि म्हणूनच स्वामी महाराज तुम्हाला बुद्धी देतात योग्य ठिकाणी योग्य व्हिडिओ पाहण्याची. मी स्वतः देव नाही आहे आणि मी कधी असं समजतसुद्धा नाही. फक्त माझी 11 वर्षापासूनची ही स्वामी भक्ती आहे आणि या स्वामी भक्तीचं महाराजांनी मला फळ दिलेलं आहे. त्यामुळेच तर मी तुम्हाला योग्य माहिती देऊ शकते. अर्धवट ज्ञान घेऊन आपण इतरांना काय देणार. तर साक्षात माऊलींनी माझ्याकडून खरंच मनोभावे सेवा करून घेतली. संकटे आली, पण ज्या ठिकाणी मी खचले तिथेच महाराजांनी माझा हात धरून मला उठवले आणि खरंच ही एक खूप छान वाट दाखवली. महाराज मला जी आज्ञा करतात त्यानुसार मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करते, माहिती शेअर करते. तर भक्त हो, महाराज जशी आज्ञा करतात तसेच व्हिडिओ शेअर होतात. त्यामुळे कधीच कुणी असे समजू नका की मी स्वतः देव आहे आणि मी असं समजतसुद्धा नाही. अशी कमेंट होती की तुम्हाला देव समजतं का. तर नाही, माझ्यासाठी माझा देव माझे गुरु, माझे आई वडील, माझे बंधू सखा सोबती सर्व काही माझे श्री गुरुदत्त स्वामी महाराजच आहेत आणि तुमचेसुद्धा असावे अशीच एक माझी इच्छा आहे. तर स्वामींच्या केंद्रामध्ये दत्त जयंती दिवशी 12:45च्या मुहूर्तावरती
दत्त महाराजांचा उत्सव साजरा केला जातो. तर या ठिकाणी पाळणा वगैरे बांधलेला नसतो, तर अगदी साध्या सोप्या पद्धतीत केला जातो. प्रत्येक भक्ताने स्वतःच्या घरून थोडासा सुंठवडा आणला होता, तो एकत्रित केला जातो आणि खूप सगळी गर्दी होती. त्यामुळे मी खूप बाहेर लोकांमध्ये जाऊन व्हिडिओ तुमच्याशी शेअर नाही करू शकले, कारण केंद्रामध्ये एवढंच माहिती आहे की मी इन्स्टावरती रील शेअर करते, त्यामुळे असं मी व्हिडिओ वगैरे यूट्यूबला टाकते हे नाही माहीत. ते मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं की महाराजांचं आणि माझं सिक्रेट आहे ते तुम्हाला थोड्या दिवसात कळेल, कारण हे तुमच्याशी सुद्धा शेअर करण्याची महाराज मला आज्ञा करतात आणि ते मी करणार. तर भक्त हो, खूप सुंदर असा हा सोहळा होता आणि मी माझ्या हातामध्ये जी 3 फुले घेतली होती, तर मी 6 फुलांचा उपाय केला वेगवेगळा. 3 फुले घेतली ज्यांना संतान प्राप्ती पाहिजे आणि पुत्रप्राप्ती ज्यांना पाहिजे त्यांच्यासाठी 3 फुलांचा. तर 6ही फुलांमध्ये मी वेगवेगळ्या इच्छा सांगितल्या. फक्त तुमच्या कमेंटनुसार मी यावेळी माझ्या स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. जर तुमच्या या इच्छा 2024 दत्त जयंतीपर्यंत पूर्ण झाल्या तर मी हे समजेल की महाराजांनी मला स्वतःलाच हे फळ दिलं. कारण महाराज बुद्धी देतात ना की मी तुम्हाला ही माहिती द्यावी, मग तुमची इच्छासुद्धा पूर्ण करावी महाराजांनी, अशीच मी महाराजांना प्रत्येक वेळी एक विनंती करत असते. तर मग जी माझ्या हातामध्ये फुले होती जास्त असल्यामुळे खूप जण ती महागायला येत होती, पण मी त्यांना नाही बोलत होते आणि प्रत्येकाला मला सांगत बसायचं नव्हतं की मला असा असा उपाय करायचा आहे. मी फक्त म्हटलं की नाही, मला ही एवढी फुलांमध्ये मी इच्छा सांगितली, महाराजांना मला अर्पण करायचे आहेत. तर 1-2 आहेत मॅडम ज्या शिक्षिका आहेत आणि खूप सगळं त्यांच्याकडे असूनसुद्धा महाराजांची सेवा करतात, कारण ज्यावेळी काही नव्हतं तेव्हा त्या सेवेत आलेल्या आहेत आणि आज खूप सगळं असूनसुद्धा सेवेत कायम टिकून आहेत आणि हेच आपल्याला करायचं आहे. आपल्याकडे काही नसताना आपण महाराजांच्या दारी जातो आणि महाराज आपल्याला जे जे पाहिजे आहे ते देतात. खूप जण स्वतःकडे सगळं आल्यानंतर महाराजांना विसरतात. तर आज आरती होती या मॅडमची आणि त्यांचे सर इथे आरती ओवाळत आहेत, तुम्ही पाहत आहात. या मॅडम स्वतः मुख्याध्यापिका आहेत, आत्ताच रिटायर झालेल्या आहेत, एक 6-7 महिने झाले. त्यांचे मिस्टरसुद्धा शिक्षक होते आणि सर्व काही खूप चांगलं आहे. पण ज्यावेळी त्यांना पेमेंट नव्हतं किंवा ज्यांची परिस्थिती थोडीशी बेताची होती, त्यावेळी स्वामी महाराजांच्या दारी आल्या, सेवा केली. आज सर्व काही आहे तरीसुद्धा खूप ताण झाला तरीसुद्धा त्या ओढाताण करून महाराजांची सेवा करतात. असे खूप आदर्श आहेत आमच्या या केंद्रामध्ये. तर भक्त हो, इथे आज यांची दत्त जयंतीची दुपारची आरती होती. सकाळी मला महाराजांनी हा मान दिला 8च्या आरतीचा आणि मग मी तुम्हाला तुमच्या सर्वांसाठी आरतीमध्ये सुद्धा इच्छा सांगितली. तसं मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं होतं आणि मी स्वतःचा शूट नाही केला, कारण मी स्वतः आजवर तुमच्यासमोर आले नाही. तसंच मी महाराजांना सांगितलं होतं की महाराज, मी तुमच्यापासूनच सुरुवात करीन, ज्यावेळी तुम्ही मला आज्ञा कराल स्वतः समोर जा त्याच वेळी मी जाईल, तोपर्यंत नाही. फक्त माझे महाराज आणि माझी काही देवपूजा वगैरे असेल किंवा जे काही तुम्हाला प्रत्यक्ष दाखवायचं असेल देवा रिलेटेड किंवा पूजे रिलेटेड तेच मी दाखवेल. तर भक्त हो, खूप सुंदर असा हा सोहळा झाला. फुलांमध्ये मी इच्छा सांगितली आणि सर्व फुले एकत्रित केली जातात, महाराजांच्या चरणी घातले जातात. तसंच झालं. त्यानंतर मग हा कार्यक्रम झाला. 2 वाजता मी घरी आले आणि नंतर मला दत्त मंदिरात जायचं होतं, तर मी तिकडे सुद्धा गेले. तो व्हिडिओ तुम्हाला सेपरेट पाहायला मिळेल, कारण तुमच्या सर्वांसाठी इच्छा तर सांगितलीच आहे, पण ज्यांना हा उपाय करता नाही आला किंवा जरी तुम्ही केला असेल तरी या जागृत ठिकाणी तुम्हाला तुमचा नवस बोलायचा आहे. तो मी स्वतः बोललेली आहे, मी स्वतः फेडेल तो, पण तुम्ही बोला, कारण या जागृत ठिकाणी नवस केला 100% त्याची इच्छा पूर्ण होती. ज्यांना बाळ नाही त्यांना बाळ होईल, ज्यांना पुत्रप्राप्ती पाहिजे, मुलगा पाहिजे त्यांना मुलगा होईल, ज्यांना मुलगी पाहिजे त्यांना मुलगी होईल. सविस्तर आपण पुढच्या व्हिडिओत पाहू. पण तुमची इच्छा कशी पूर्ण झाली, आता तुम्ही म्हणाल की कसं, तर साक्षात तुम्हाला पाहायचं आहे. मी महाराजांना सांगितलं होतं की 8 दिवसात काहीतरी संकेत द्या आणि दत्त जयंती दिवशीच नियोजन झालं होतं केंद्रामध्ये कोणी कोणता नैवेद्य आणायचा. खूप जण गुरुचरित्र, नवनाथ पोथी पारायणाला बसलेले होते. तर काही जणांना पुरणपोळी, काही जणांना भात किंवा काही जणांना भजी, कुरडई अशा पद्धतीने नैवेद्य दिलेला होता. काही जणांनी सर्वच पदार्थ अगदी थोडे थोडे आणले होते. बऱ्याचशा जणांनी लापशी, गोड शिरा असं सुद्धा आणलं होतं. पण आमटी एकदम खूप प्रमाणात करायला कोणीही पटकन तयार होत नव्हतं. प्रत्येकजण थोडी थोडी
थोडी आणणार होते, तर मी बोलले की मी सर्वांसाठी आणेल, की मला हे तुम्हाला सांगायचं नाही आहे की मी खूप मोठी घेऊन गेले, पण मी बोलले की हो आणल मी. आणि मग मी काल ती करूनसुद्धा दिली केंद्रामध्ये आणि मी नाही जाऊ शकले. तर या ठिकाणी सर्व ताटे वगैरे तयार केली आणि महाराजांना नैवेद्य दाखवला. त्यानंतर आरती होते, त्यावेळी पूर्ण सर्व ताटांवरती झाकण ठेवलं जातं आणि आधीचे सुद्धा सर्वांनी व्हिडिओ म्हणजेच घेतले होते, फोटो घेतले होते. आणि त्यानंतर ताटावरचं झाकण काढल्यानंतर ज्यावेळी पाहिलं तर ज्यांनी ताट केले होते स्वतः त्यांनी सर्व लक्षात ठेवलं होतं. तर आई तुळजाभवानीच्या ताटातील पुरणपोळीचा घास तोडलेला होता, तसं मी तुम्हाला इथे सुद्धा दाखवलेलं आहे. त्याचबरोबर गणपतीच्या ताटामधील जी भाताची वाटी तयार केली होती, तर पूर्ण असा गोल आकारामध्ये तो भात ठेवला होता. त्यामधील सुद्धा एक घास भाताचा पूर्ण असा म्हणजे घेतलेला आहे. आणि दत्त महाराजांच्या समोरील ताटामध्ये जी तांदळाची पापडी ठेवली होती, ती पापडीमधील अर्धा भाग खाल्लेला आहे. आणि त्याचबरोबर जेवढा तुकडा आहे तो आमटीमध्ये बुडून अर्धा खाऊन अर्धा त्या ताटामध्येच ठेवलेला होता. तर तुम्ही इथे पाहू शकता, हे दत्त महाराजांचं ताट आहे आणि आमटीच्या जवळच असा तुकडा ठेवला होता. तर हा फोटो काढण्याआधीच तो तुकडा कोणीतरी लगेच घेतला आणि म्हणजे एकत्र केला सर्व प्रसादामध्ये, प्रत्येकाला हा घास जावा म्हणून. तर खरंच मला या गोष्टीचा खूप आनंद झाला. आणि केंद्रामधील एका ताईने नंतर मला कॉल करून सांगितलं की दत्त महाराजांच्या समोरील ताटामध्ये मी स्वतः फक्त तुमचीच आमटी भरली होती, बाकी नैवेद्य एकत्र करण्याआधी, आणि तो आमटीचा नैवेद्य महाराजांनी खाल्ला. तर मला या गोष्टीचा आनंद झाला की आपल्या केंद्रामध्ये अशी घटना घडली, महाराज साक्षात आहेत आणि महाराजांनी याची प्रचिती दिली. तर मी तुम्हा सर्वांसाठी जो नवस बोलले होते, त्याचवेळी मी सांगितलं होतं 8 दिवसात मला काहीतरी तुम्ही संकेत द्या. महाराजांनी दुसऱ्याच दिवशी दिला. भक्त हो, तुमच्यासाठी 3 फुलांचा केलेला उपाय हा सक्सेस होणार. फक्त आता यापुढे तुम्हाला ज्या सेवा दिल्या जातील त्या तुम्हाला मनोभावे करायच्या आहेत. जो भक्त मनापासून सेवा करेल, महाराज त्यांना कधीच निराश करणार नाहीत, हा मी तुम्हाला शब्द देते. तर भक्तांनो, याआधी तुम्ही खूप ठिकाणी असे फोटो वगैरे पाहिले असतील, पण मी सुद्धा पाहायचे आणि मनामध्ये विचार यायचा की नाही, आपल्या केंद्रामध्ये किंवा माझ्या स्वतः घरी महाराज ज्या दिवशी मला असा अनुभव देतील तेव्हाच मी, म्हणजे महाराज तर आहेतच, पण हा अनुभव अजून 100% आपला एक विश्वास पटेल. तर हा अनुभव घ्यायचा होता, तो महाराजांनी कालच दिला आणि मी इच्छासुद्धा सांगितली होती तुम्हा सर्वांसाठी. तर तुम्ही सर्वजण निश्चित राहा, महाराज आहे सोबत आणि तुमच्या इच्छासुद्धा पूर्ण होतील. मला तरी असं वाटतं की मी जो 3 फुलांचा उपाय केला तुम्हा सर्वांसाठी, त्याचीच ही अनुभूती होती किंवा हा साक्षात्कार होता. तर यापुढे तुम्हाला सेवा दिल्या जातील. खूप कमेंट आहेत, त्यानुसार सेवा देण्याचा मी प्रयत्न करेल. फक्त तुम्हाला सेवा करायची आहे. तुम्हाला आजचा हा नैवेद्याचा अनुभव कसा वाटला किंवा तुम्ही सुद्धा पाहिलं ताटामध्ये, आणि जर तुमचा स्वामी महाराजांवर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांना शेअर करा, आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड केला की सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळेल. आणि भक्त हो, जर अडचणी असतील तर साक्षात श्री स्वामी महाराजांना सांगा, त्यानुसार तुम्हाला सेवा देता येईल. आजची सेवा स्वामी आईचरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.